नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आणि आज या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रसन्न आराध्य सर, जे मोतीबिंदू त्याचबरोबर नंबर घालवायचे जे ऑपरेशन्स आहेत आणि त्याचबरोबर बुबुळाचे जे आजार आहेत त्याचे स्पेशालिस्ट आहेत. म्हणजे कॅट्रॅक्ट, रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आणि कॉर्नियाचे स्पेशालिस्ट आहेत. आणि या पॉडकास्टमध्ये आपण खास करून बोलणार आहेत बुबुळाच्या एक आजाराविषयी, ज्याला केरॅटोकोनस असं म्हणतात. तर याविषयी आपण आणखी जाणून घेऊया. तर डॉक्टर प्रसन्ना, तुमचं स्वागत या पॉडकास्टवर. थँक्यू. तर आजकाल म्हणजे मी आता जवळजवळ 15-20 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. तर पूर्वीपेक्षा आता एक आजार जो खूप कॉमनली दिसायला लागला आहे त्याचं नाव आहे केरॅटोकोनस. अर्थात म्हणजे 10-15 वर्षापूर्वी असा क्वचित कधीतरी आम्हाला एखादा पेशंट दिसायचा की त्याला केरॅटोकोनस झाला आहे. आणि आता वाढलं आहे प्रमाण त्याचं, हे डेफिनेटली आहे. तर केरॅटोकोनसमध्ये नेमकं काय होतं, पेशंटना काय सिम्पटम्स येतात, ह्याच्याविषयी थोडंसं. केरॅटोकोनसमध्ये काय होतं, बुबुळाचा आकार प्रोग्रेसिव्हली बदलत जातो. ग्रॅज्युअली हळूहळू बुबुळाचा आकार बदलत जातो आणि ज्यामुळे सिलेंड्रिकल नंबर जो असतो तो कंट्रोलच्या बाहेर वाढायला सुरुवात होते आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ विजन आणि मग क्वांटिटी ऑफ विजन हे दोन्ही हळूहळू करून कमी व्हायला सुरुवात होते. तर बेसिकली हे ग्रोईंग एजमध्ये जास्त प्रमाणात दिसतं. म्हणजे साधारणपणे टीन्समध्ये किंवा अर्ली टीन्स किंवा वयाच्या 5व्या-6व्या वर्षाच्या नंतर हे जास्त प्रमाणात दिसायला मिळतं. ज्या लोकांमध्ये ॲलर्जी असते, डोळ्याची ॲलर्जी, त्या लोकांमध्ये बऱ्याच वेळेला हे साईड इफेक्ट म्हणून, ॲलर्जीचा साईड इफेक्ट म्हणूनही दिसतं. आणि मी असं ऐकलं की ज्यांना आय रबिंगची सवय, म्हणजे जे डोळे सारखं चोळतात, बऱ्याचदा ॲलर्जीमुळे, पण काही लोकांना सवयीमुळे पण ते चोळत असतात. तर अशा लोकांना सुद्धा हे वाढण्याची पॉसिबिलिटी असते किंवा प्रोग्रेशन फास्ट होण्याची पण शक्यता असते. सो आता समजा, एक तर पहिली गोष्ट आय थिंक आजकाल हा ट्रेंड आहे की तुम्हाला कमी दिसायला लागलं की पहिल्यांदा आपण चष्म्याच्या दुकानात जाऊन चष्म्याचा नंबर चेक करतो. त्यांना बरं दिसत असेल तर मग तोच वापरतो. अगदी तुम्हाला त्रासच व्हायला लागला तर मग तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाता आणि नंबर चेक करता. आणि याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की हा मिस होतो, अर्ली जो केरॅटोकोनस आहे. तर चष्म्यानं तुम्हाला जर क्लॅरिटी अगदी 100% नसेल आणि नंबर तुमचा सारखा बदलतोय, तर हे एक साईन आहे की तुम्हाला काहीतरी आजार. त्यामुळे नंबर सारखा बदलणं हे काही म्हणजे इट इज नॉट अ सिम्पल सिम्पटम, इट कॅन बी अ सिरियस सिम्पटम फॉर डिसीज. दुसरं मला वाटतं रात्रीसुद्धा लाईट असा स्प्रेड व्हायला हा एक बऱ्याच लोकांना जाणवायला लागतो आणि असं झालं तरी लगेच दाखवायला गरजेचं आहे. इनफॅक्ट माझं तर असं प्रामाणिक मत आहे की जर या वयामध्ये कोणी असतील मुलं ज्यांना चष्म्याचा नंबर अचानक आलेला आहे, बरोबर, तर डेफिनेटली फक्त ऑप्टिकल शॉपमध्ये डोळे दाखवण्याच्या जागी तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करून घ्या की वेगळं काही घडत नाही. येस. कारण नंबर लागणे ही सिम्पल प्रोसेस नाही आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच टाईपचे नंबर असतात. मायनस आहे, प्लस आहे, सिलेंड्रिकल नंबर आहे आणि काही नंबर वाढतात, काही चेंज होतात. जसं सांगितलं की केरॅटोकोनसमध्ये सिलेंड्रिकल नंबर रॅपिडली चेंज होतो. इवन मी आता काही मुलं पाहिली आहेत की ज्यांना नंबर आहे हे खूप लेट कळतं. याचं कारण असं आहे की पालक बऱ्याचदा मुलांचा जो रेग्युलर चेकअप आहे, म्हणजे WHO पण सांगितलं आहे की फर्स्ट इयर, देन थर्ड इयर, देन फिफ्थ इयर आणि त्यानंतर एव्हरी इयर दे हॅव टू गेट आय चेक, पण होत नाहीत. आणि बऱ्याचदा मग मुलं काही वेळा याच्या जवळ जाऊन बघायला लागतात, टी व्हीच्या जवळ, किंवा मुलं डोळे चोळतात किंवा मग ते चेकअपला येतात आणि त्यावेळी लक्षात येतं की मुलाला नंबर आहे आणि हे बऱ्याच दिवसापासून हा नंबर असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या स्कूल परफॉर्मन्स, इतर परफॉर्मन्सवरही ऑलरेडी परिणाम झालेला असतो. सो आय थिंक बेस्ट इज मुलांचं दरवर्षी एकदा चेक करूनच घ्या. जरी सगळं व्यवस्थित असेल तरी एकदा दृष्टी आणि डोळा चेक करून घेतलेलं चांगलं. आता समजा एखाद्याला आपल्याला लक्षात आलं की याला केरॅटोकोनस झालेला आहे, तर त्याला आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट आपण देतो का, किंवा कुठल्या स्टेजला त्याला पुढच्या ट्रीटमेंटची गरज असते? केरॅटोकोनसचं ट्रीटमेंट बेसिकली 3-4 प्रकारे करता येतं. एक म्हणजे आपण फक्त ऑब्झर्व करतो सुरुवातीला कितपत बदल घडत आहेत. जर बदल घडत असतील तर ते बदल थांबवण्यासाठी आपण प्रोसिजर करू शकतो, ज्याला म्हणतात C3R किंवा कॉर्नियल कोलॅजन क्रॉस लिंकिंग, हे एक प्रोसिजर करू शकतो. त्यानंतर जर बुबुळाची परिस्थिती स्टेबल असेल तर मग आपण कॉन्टॅक्ट लेन्सेसनी किंवा चष्म्यानी किंवा दोन्ही देऊन आपण दृष्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि शेवटचा पर्याय म्हणजे जर यातनं पुढे जर परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल तर मग आपल्याला बुबुळ ट्रान्सप्लांट करण्याची पण गरज एखाद वेळेला पडू शकते. पण सांगण्याचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केरॅटोकोनसमध्ये जे ट्रान्सप्लांट होतं त्यामध्ये ग्राफ्ट सर्वायवल आणि विजन वाढण्याची
पॉसिबिलिटी, नजर वाढण्याची पॉसिबिलिटी खूप छान चांगली असते. असते. राईट. येस. आय थिंक मला वाटतं जेव्हापासून C3R प्रोसिजर चालू झाले आहेत आणि त्याच्यावर आपण बऱ्याचदा टोपो गायडेड लेझरसुद्धा करतो, हो. ज्यानं बुबुळ थोडंसं स्मूदन आउट करू शकतो आपण. तर यानंतर आय थिंक आपल्याला बुबुळ चेंज करावं लागण्याची गरज खूप कमी झाली आहे, पडते. आय थिंक. कारण आपण त्याच्यामध्ये थोडी विजन पण इम्प्रूव्ह करू शकतो आणि स्टेबल राहतो बुबुळ. आणि जर बुबुळ स्टेबल राहिलं आणि चष्म्यानं जर क्लिअर दिसत असेल तर आय थिंक चष्माही ठीक आहे. पण अजून क्लॅरिटी पाहिजे असेल तर त्याला आपण कॉन्टॅक्ट Contact लेन्स, lens त्याला घेऊ थोड्याशा स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात. या रेग्युलर आपण ज्या सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सेस तशा नसतात, थोड्याशा कस्टमाइज कॉन्टॅक्ट लेन्स आपण त्याला देतो. आणि त्याच्यातून काही जणांचा ज्यावेळी नंबर स्टेबल होतो आणि चष्म्यानं त्यांची दृष्टी चांगली असते, आपण त्याच्यामध्ये परमनंट लेन्ससुद्धा बसवू शकतो, ज्याला फेकी कायल किंवा IPCL म्हणतात. आणि आपण तेही बऱ्याच लोकांचं केलं आहे. आणि त्याच्यामुळे फायदा काय होतो की जो मोठा नंबर असेल तुम्हाला तर तो कमी होऊन जातो आणि तुमची कॉन्टॅक्ट लेन्सनं पण सुधारणा जास्ती चांगली होते. तर आय थिंक जर तुम्हाला केराटोकोनसचा आजार झाला असेल तर असं काही घाबरून जाण्याची गरज नाही. त्याला आपण बऱ्याच वेळेला लोकांमध्ये समजही असतो की केराटोकोनस झालंय म्हणजे आता आपल्याला काहीच दिसणार नाही, आपल्याला सगळं करिअर वगैरे सोडून द्यावं लागेल. पण खूप चांगली गोष्ट आहे की केराटोकोनसमध्ये दृष्टी 100% कधी जात नाही. बरोबर. आणि इंडिपेंडंट लाईफ हे कायम आणि करिअर दोन्ही कंटिन्यू करू शकतो. आणखी एक ह्या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की हे यंग एज, जसं तुम्ही म्हणाल यंग एजला वाढण्याचे चान्स जास्त असतात. जसं जसं एज वाढतं तसं वाढण्याचा जो प्रकार आहे तो कमी होतो, म्हणजे त्याची रिस्क कमी होते. त्यामुळे जनरली आय थिंक 30-35 एजपर्यंत पोचलं तर तो केराटोकोनस स्टेबल झालेला असतो. तर ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ज्यांना हा आजार आहे त्यांनी एक लक्षात घ्यावं की पहिली म्हणजे तुमचं वय 35 वय होईपर्यंत तुम्ही रेग्युलर चेकअप करत राहा, की तोपर्यंत वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर ही रिस्क खूपच कमी होऊन जाते. तर धन्यवाद डॉक्टर प्रसन्ना. आणि आय थिंक आपल्याकडे बरेचसे असे केराटोकोनसचे पेशंट येत आहेत आणि त्यांची रेग्युलरली आपण ट्रीटमेंट करतो आहे आणि त्याचे रिझल्ट्सही खूप छान आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी कोणालाही जर अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल, वारंवार चष्म्याचा नंबर बदलत असेल, लाईटचा रात्रीच्या वेळी असा स्प्रेड झाल्यासारखा लाईट वाटत असेल, थकवा येत असेल डोळ्याला, तर जरूर तुम्ही एकदा डोळ्याचा चेकअप करून घ्या. धन्यवाद.